तर आपण आता आलो आहे ह्या स्टोअरमध्ये. इकडनं आपण ट्रॉली घेऊ शकतो. इकडे मुलींसाठी खेळण्याला आहे प्ले एरिया. ओके, आहे इन गँग म्हणजे इन आणि आउट गँग म्हणजे आउट. ₹10 पर kg इथे ना. मफिन्स आहेत. इकडे स्ट्रॉबेरीज पण असतात. रेवा तन्वीला तर त्या मॅन्डेटरी आहे, म्हणजे घेतल्याच गेल्या पाहिजे. त्यांना वाटते 12 महिने स्ट्रॉबेरी खाल्ल्याच पाहिजे. इथे काही फ्रोझन मिळतात, काही फ्रेश मिळतात भाज्या. अद्रक, आपल्या अद्रकचे आजोबा म्हणता येईल यांना. ब्रोकोली, शिमला, एक मात्र आहे की हे लोक ना सलाद भरपूर प्रमाणात खातात. ही काकडी आहे, चेरी टोमॅटो, हे लिंबू आहे इथलं आपण इडी लिंबू जे म्हणतो ना त्या टाईपचं आहे, मोठं लिंबू. कच्च्या केळ्याचं हे करतात काय काय माहिती, पण आहे तिथे कच्चे केळं पण. फ्रूट सेक्शन आहे हे पूर्ण. आता आधी मी तुम्हाला हे सगळं दाखवते, त्यानंतर मग मुलींना आणि ह्यांना मी तिकडनं बाहेरच्या प्ले एरियाला गेले आहे, तिकडनं बोलवेल. हे कांदे बटाटे काही असे सुट्टे पण असतात, आपण हे ह्याने असे घ्यायचे पॅकमध्ये आपल्या किती हवे ते. आणि किंवा काही काही ठिकाणी ना ह्याचे 1-1 किलोचे पॅक पण केलेले असतात. हे पाहे असे इथे पण आहे. इकडे हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत. आणि आत्ता इथल्या सुपरवायझरला मी आधी विचारलं की मी तुमच्या सुपरमार्केटचा व्हिडिओ करू शकते का, तर इथले लोक खूपच असे पॉझिटिव्ह असतात. हो हो का नाही, त्यांनी विचारलं मला तुम्हाला टेलिव्हिजनसाठी करायचं आहे का म्हणे. मी म्हटलं येस, आय एम लॉन्चिंग माय यूट्यूब चॅनल अँड फॉर दॅट आय वॉन्ट टू मेक अ ह्यूज व्हिडिओ सिन्स एंट्रन्स. तर मी त्याला विचारल्यावर त्यांनी सगळ्यात आधी मला दाखवली आहे इंडियन पनीर. दिस साईड वी हॅव इंडियन पनीर सेक्शन. इकडे ना पनीर हे आपण जास्त खातो, त्याच्यामुळे तिथे विलीज म्हणून एक स्टोअर आहे, त्यात पण इंडियन पनीर सेक्शनच आहे वेगळं. इथे आपण पाहू शकतो चीजच्या स्लाइस आहेत. ही लस्सी आहे इथे. डेअरी आयटम पण बरेच असतात आणि ते फ्रेश असतात. आपल्याला खाल्ल्यावरच जाणवते की हे काहीतरी वेगळं आहे, फ्रेश आहे. टोमॅटो पल्प, इकडे चिप्सवाला वगैरे सेक्शन आहे. इकडे फ्रोझन फ्राईज. नटेला ही तर आता आपल्या इथे पण अगदी मुलांना रोजच्या ब्रेकफास्टला लागणारी गोष्ट आहे. डोनट्स, मफिन, केकॉर म्हणजे केक्स. तर मी थोडा डिओलिंगोवरनं पाहत असते फूड, ॲनिमल, बेसिक स्वीडिश काय आहे. तर काही काही गोष्टी मला वाचल्यावर आता थोड्या जाणवतात. आणि थोडीशी इंग्लिशची मिळती जुळती भाषा आहे ही. आणि हे सकाळी पूर्ण भरलेलं असतं बरं.
हे असं नाही की 2-3 दिवसापासून आहे. इथले लोक खूप प्रिफर करतात प्रिंगल्स. हे फ्रोझन पिझ्झाज वगैरे आहेत इथे. आणि ह्यांच्या ना फूड आणि म्हणजे ग्रोसरी मार्ट एक आहे, एक हेल्थशी रिलेटेड फार्मसी चेन आहे आणि बँक पण आहे. मी तुम्हाला मग ज्याप्रमाणे सांगितलं. आणि व्हेगन फूडला पण इकडे आता खूप महत्त्व येत आहे. म्हणजे काही लोकांचा गैरसमज असतो की भारताबाहेर म्हणजे फक्त नॉनव्हेज खातात, असं काही नाही आहे. व्हेजिटेरियन लोक पण इथे चांगल्या प्रकारे सर्वाइव्ह करू शकतात. आणि व्हेजिटेरियनमध्ये पण व्हेगनला आता जास्त महत्त्व इकडे येत आहे. आपल्यासाठी कठीण आहे अगदीच ते, कारण आपल्याला दूध, दही, तूप हे सगळं तर आपल्या आहाराचा अविभाज्य घटक असल्यासारखं आहे. आणि इकडे म्हणजे फळांवर, भाज्यांवर बेस्ट बिफोर लिहिलेलं असतं की कधीपर्यंत तुम्ही ही पत्ताकोबी जी आहे ती वापरली पाहिजे, कधीपर्यंत ही फुलकोबी वापरून टाका. नाही तर कधी कधी असं होते. हा मुलांचा फेवरेट सेक्शन, आईस्क्रीम, कुकीज अँड क्रीम, पेरूचं आईस्क्रीम. आपल्या इथे पण ते फेमस होते आहे बऱ्यापैकी कोल्हापूर साईडला, ते राज मंदिरचं आहेच. तसं पेरूचं आईस्क्रीम आहे इथे. हे चोकोबार्स, हे ब्रेड. हे जे रॅकमध्ये ठेवलेले असतात ना, ह्याची थोडी प्राईस जास्त असते. आणि हे असे मध्ये ठेवलेले असतात डिस्प्लेमध्ये, त्याची थोडी प्राईस बाकीच्यांपेक्षा आहे. लेज वगैरे पण आपले म्हणजे आपल्या इथे जे मिळतात ते इथे पण मिळतात. हे इकडे यांचे गोडाऊन. लॉक असतात त्याला आणि त्याचा ॲक्सेस तेच करू शकतात फक्त. हे सगळे ज्युसेस, भरपूर प्रकारचे फ्रेश ज्युसेस असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला लिटरली त्या फ्रूटचा फ्रेश पल्प पण टेस्ट करता येतो. हे मिल्क आहे, मिल्क, जेला म्हणतात इथे. मग ह्यात पण वेगवेगळ्या टाईपचे मिल्क आहेत. मारी बिस्किट, मी याला मारी बिस्किट म्हणत असते. आपल्या इथले जसे मारी बिस्किट आहेत ना, तसे हे रिच फायबर डायजेस्टिव्ह बिस्किट. हे जे आहे लाटा, हे बटर आम्ही वापरतो. आता मी आज काय काय विकत घ्यायचं आहे ह्याची एक लिस्ट केलीच आहे. ती लिस्ट तुम्हाला आधी दाखवेल. आणि बरेचदा असं होते, शॉपिंगला येतो तेव्हा लिस्टमधलं राहूनच जाते आणि लिस्टमध्ये नसलेल्या बऱ्याच गोष्टी. इकडे एग्समध्ये पण मग 6, 10, 12, 18, 30 अशा वेगवेगळ्या याच्यात आपल्याला भेटतात. ग्रीन टी, गार्बेज बॅग. मला ना डीमार्टची मात्र प्रचंड आठवण येते. जेव्हा जेव्हा मी येते, मी फार मिस करते डीमार्टला. माझ्या जावांना आम्ही फार मजा करायचो. डीमार्टमध्ये पण असंच होते, आपण घ्यायला घेत जातो एक वस्तू आणि बऱ्याच बाकीच्या घेऊन येतो. कॉफी सेक्शन, बरंच आहे असं आता इथे. खरं काय काय दाखवायचं. एखाद्या वेळेस विलीजला किंवा कूपला, ते पण इथले खूप मोठ्या मोठ्या ग्रोसरी मार्ट चेन आहेत,
तिथे पण जाईल मी, ते पण तुम्हाला दाखवेल. हे सुपर मार्केट अगदीच आमच्या घराच्या जवळ आहे. आणि नूडल्स, प्रिंगल्स वेगवेगळ्या फ्लेवरचे हे इकडे आहे. की कोणाचाही बर्थडे असेल तर तुम्ही फ्लॉवर्स हे त्याकरता नेलेच पाहिजे. जेव्हा हे फर्स्ट टाईम स्वीडनला आले होते तेव्हा पण अगदीच 7-8 दिवसांनीच यांचा बर्थडे होता, तर यांच्या ऑफिसमध्ये यांना खूप सुंदर बुके दिला होता फुलांचा. हे प्लांटेशनसाठी घरी घेऊन जातात. मी पण आता नेणार आहे ह्यातले काही. हे पण प्लांटेशनसाठी आहे गार्डनमध्ये. हे मग आता स्टेशनरी, सध्या आमचा ह्याचा काही संबंध नाही आहे कारण म्हणजे स्कूल्स रिलेटेड स्टेशनरीचा. कारण हे 7 वर्षाचं होईपर्यंत इकडे मुलांना शाळेत लिहिणं वाचणं काही नसतेच. बस मग आता हे इकडे टिश्यू रोल, लिक्विड फ्लोअर क्लीनर ह्या गोष्टी आहेत. हे सगळ्या बायकांचं आवडीचं काउंटर. आणि करतात बरं इकडच्या पण सगळ्या. आपल्याला वाटते पण बायाच आहे पृथ्वीवर, कुठेही जा, पण बऱ्याच गोष्टी सारख्या असतात. ह्या अशा म्हणजे ह्या साध्या पिनांवरनं मी म्हणते आहे तुम्हाला, ह्या पण पिना इकडे पण वापरल्याच जातात, फक्त त्यांच्या थोड्या डिझायनर आहेत. हे मग आता टूथपेस्ट, ब्रश, शॅम्पू, कंडिशनर ह्याचं सेक्शन आहे इकडे. इकडे सॉफ्ट ड्रिंक्स. आता हा धोक्याची ठिकाण आहे. जेव्हा बिलसाठी इकडे हे, आणि हे कोविडपासून नाही, हे आधीपासूनच इथे आहे की एवढ्या अंतरावर एकेकाने उभंच राहायचं आहे. तर जेव्हा आम्ही उभं राहतो रेवा तन्वीचं सारखं इकडे लक्ष जाते, आई हे पाहिजे, आई हे पाहिजे. ते तर मुलांनी केलंच पाहिजे. इथे काउंटर आहे, बिलिंग काउंटर. आता मी बाहेर जाते. मुली आणि हे थोड्या मोठ्या मुलांसाठी आहेत गेम झोन. हे 10 क्रोनरला 3 मिनिट्स कारची राईड. आता मुलींची दाखवू आम्ही तुम्हाला. आणि हे इकडे जिम आहे. हे पाहिजे, ह्यांनी हे बॉटलचं करत आहेत. मग तुम्हाला ह्यांनी जे दाखवलं होतं. हे इकडे जिम आहे आतमध्ये. आज्या भेटल्या 2 मैत्रिणी. पण इकडे ना छान हसून सगळे एकमेकांशी बोलतात. आपली ओळख असो नसो हे असं म्हणतात ते पहिल्यांदा जर कोणी आपल्याला भेटेल. आणि जाताना हाय दो. हे एक चांगलं आहे की मुलांना इथे खेळवत बसा. आणि मग आम्ही असं करत असतो, एकदम मी आतून सामान आणते, हे इथे मुलींना खेळवतात, किंवा मग मी थांबते, हे सामान घेऊन येतात. एक मात्र निश्चित आहे की भारताबाहेर जर तुम्हाला राहायचं असेल तर नवरा बायको सहजीवन खरं काय असते ते इथे येऊनच अनुभवायला भेटेल. कारण इथे काही असं स्पेसिफिक नाही आहे की हे आईनेच केलं पाहिजे, हे बाबांनीच केलं पाहिजे. सगळेच बाबा तेवढेच कोऑपरेटिव्ह असतात. आम्ही म्हणूनच नाही, जे जे बाहेर राहतात ते सगळे रिलेट करू शकतील या गोष्टीशी. आता आपण अजून पण पाहिलं होतं डायनोज पिझ्झेरियावालं काउंटर. तनू
येतोय का वास? येतो वास फुलांचा? हो. छान आहे का? आवडले तुला फुलं? पण फुलांना हात नाही लावायचा बेटा. हो. त्यात 10 क्रोनर टाकायचे आहे त्याच्यात आणि मग स्टार्ट. चांगलं केलं यांनी कमावण्याचं साधन. हो ना रे वा, मजा येते. इकडनं मग आपण आत गेलो होतो. इकडनं 3 बिलिंग काउंटर आहे. तन्वी, अगं गाडी चालवताना असं करतात का? हो मग. तन्वी नीट. अगं काय करताय तुम्ही? हे इथे समोर जे अपार्टमेंट आहे ना, त्याचं कार पार्किंग आहे खाली इथे. हे आमचं घर. शॉर्डॉल्स वॅगन असा एरिया आहे. चला तनू, रेवा पोहोचली पण घरी. मी थकते आहे म्हणून मी स्लोली चालते. हो, थकत आहे तू? बरं, आता आलं घर. हो ना. पण याच्या पुढे काय येते तर बघ. काय आहे? खूपच जणत आले. काय आहे? त्याच्यानी पण मी थकून जाते. कशाने थकते तू बाळा? इथून पुढे चालल्यावर. हो, काय आहे पुढे? पुढे आपलं खले. मी स्लोली जायचे. कारण मला तर युजफुल नाही. हाय सलामत बघ संकते. हो, बघ आई कशी तिकडे जाते.